everyone. So today's our topic is balancing of chemical reaction. Okay, chemical reaction ला कसं बॅलन्स करायचं हे आता आज आपण शिकणार आहोत. तर बघा एक एक्झाम्पल आपण घेऊ. सपोज आपल्याकडे Na प्लस काय आहे क्लोरीन आणि फॉर्मेशन कशाचं होत आहे NaCl चं. ठीक आहे. आता या इक्वेशन मध्ये बघा की हे इक्वेशन बॅलन्स नाहीये. आता बॅलन्स आहे की नाही हे कसं ओळखायचं. सर्वात महत्वाची गोष्ट ही आपली कोणती साइड आहे राईट हँड साइड आणि ही आपली कोणती साइड आहे लेफ्ट हँड साइड. ओके ठीक आहे. आता राईट हँड साइडला एक गोष्ट तुम्हाला नेहमी माहित राहील की जे काही एलिमेंट्स रिएक्टंट साइडला राहील तेवढेच एलिमेंट कोणत्या साइडला राहील प्रोडक्ट. हा रिएक्टंट आहे आणि प्रोडक्ट आहे. ओके. तर जेवढे एलिमेंट रिएक्टंट साइडला आहे तेवढेच एलिमेंट कुठल्या साइडला असायला पाहिजे प्रोडक्ट साइडला. इकडे बघा इथे कोणता एलिमेंट आहे सोडियम. किती एलिमेंट आहे सोडियम या साइडला. पूर्ण रिएक्टंट साइडला सोडियमचा एकच एलिमेंट आहे. इकडे सुद्धा प्रोडक्ट साइडला सोडियमचा किती एलिमेंट आहे ओनली वन एलिमेंट. ओके. आता आपण क्लोरीन बघू. क्लोरीनचे इथे किती एलिमेंट आहेत. एलिमेंट नाही म्हणू आपण त्याला. क्लोरीनचे आयटम किती आहे 2 आहे. का क्लोरीनच्या बेसला 2 आहे आणि इकडे क्लोरीनच्या बेसला 2 आहे का नाही. म्हणजे क्लोरीनचे इथे आयटम किती आहे 1च आहे. तर इथे क्लोरीनचा आयटम आहे 2 आणि इथे क्लोरीनचा आयटम आहे 1. ठीक आहे. आता बघा इथे सोडियम तर बॅलन्स आहे पण क्लोरीन बॅलन्स नाही कारण या साइडला रिएक्टंट साइडला क्लोरीनचे 2 आयटम आहे आणि इकडे किती आयटम आहे 1. म्हणजे क्लोरीन बॅलन्स नाही. ओके ठीक आहे. मग आता आपल्याला याला बॅलन्स करायचं आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बॅलन्सिंग करताना तुम्हाला आयटम कमी करता येणार नाही. तुम्हाला ते काय करायचे वाढवायचे आहे. मग आता बघा सोडियम तर बॅलन्स आहे. सोडियमचा प्रश्न येणार नाही पण क्लोरीनचे इकडे किती आयटम आहे 2 आयटम आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला काय म्हटलं आपल्याला आयटम कमी करता येणार का नाही. आपल्याला आयटम काय करायचे वाढवायचे. तर क्लोरीनचे इकडे आयटम 2 आहे तर इकडे किती आहे 1 आहे. मग ऑब्विसली इकडे कमी आहे तर आपल्याला इकडे आयटम काय करावं लागेल वाढवावं लागेल. आता वाढवताना तुम्हाला त्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. ऍडिशन करायची नाही. आता 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 2 येतील. तर 1 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय येतील 2 होऊन जाईल. आणि लक्षात ठीक आहे. म्हणजे बघा इथे क्लोरीनचे 2 झाले तर इथे सुद्धा किती होणार क्लोरीनचे 2. आता ही आपली कोणती साइड होती रिएक्टंट साइड. ही कोणती साइड आहे प्रोडक्ट साइड. म्हणजे आपला क्लोरीनचे इकडे किती आयटम आहे 2 आयटम आहे. तर प्रोडक्ट साइडला सुद्धा आपल्याला रिएक्टंट साइडला 2 आयटम आहे तर प्रोडक्ट साइडला सुद्धा आपल्याला किती आयटम करायचे आहे 2 आयटम करायचे. ठीक आहे. मग आता इथे आपण किती आयटम करू क्लोरीनचे 2 आयटम. ओके ठीक आहे. आता पुन्हा चेक करा क्लोरीनचे बघा इथे आणि मी समोरच 2 आयटम लिहिलेले आहेत. जर तुम्ही असं लिहिलं असतं NaCl आणि बेसला 2 लिहिलं असतं तर NaCl चा फॉर्म्युला रॉंग झाला असता. आपल्याला फॉर्म्युला रॉंग करायचा नाहीये. फॉर्म्युला जसा आहे तसाच ठेवायचा आहे. ठीक आहे. मग आता क्लोरीनला इथे 2 न लिहिता नेहमी कधीही आपल्याला बॅलन्स करताना तर फॉर्म्युलाच्या समोर जेवढी संख्या असेल जेवढी व्हॅल्यू असेल तेवढी व्हॅल्यू लिहावं लागेल. तर इथे आपल्याला 2 लिहायचे होते म्हणून आपण 2 कुठे लिहिले इथे लिहिले. ओके इथपर्यंत क्लिअर आहे. आता सर्वात आधी बघा तुम्ही सोडियमचे क्लोरीनचे इथे 2 आहे. इथे पण क्लोरीनचे किती मॉलिक्यूल झाले 2 झाले. आता बघा हा जो 2 आहे हा प्रत्येक इथे जे काही एलिमेंट आहे त्याला मल्टिप्लाय राहील. म्हणजे सोडियमचे इथे आयटम 2 आहे आणि क्लोरीनचे पण किती आयटम आहे 2. आता क्लोरीनचे आणि क्लोरीनचे किती आयटम झाले 2 आयटम झाले. पण बघा इकडे सोडियमचा किती आयटम होता 1. आता जेव्हा आपण याला क्लोरीनला बॅलन्स केलं तेव्हा सोडियमचे किती आयटम झाले 2 आयटम झाले. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पुन्हा सोडियम इथे 2 आहे तर इकडे सुद्धा आपल्याला सोडियमचे किती आयटम करावं लागेल 2. मग आता इथे 2 आयटम आहे तर इकडे सोडियमचे सुद्धा आपण किती आयटम करून टाकू 2 आयटम. ठीक आहे. तुम्ही रिएक्शन मध्ये चेक करा. ठीक आहे. रिएक्शन मध्ये चेक करताना तुम्हाला दिसेल बघा सोडियमचे इथे किती आयटम आहे आता 2 आयटम आहे. इथे सुद्धा सोडियमचे किती आयटम आहे 2 आयटम. क्लोरीनचे किती आयटम आहे 2 आणि इथे सुद्धा क्लोरीनचे किती आयटम झाले 2 आयटम. म्हणजे हे रिएक्शन काय आहे बॅलन्स आहे. ओके. आता ही रिएक्शन बॅलन्स आहे. ओके ठीक आहे. पाईस Na प्लस Cl2 टू फॉर्म पाईस NaCl. इथपर्यंत क्लिअर आहे नक्की. आता दुसरी गोष्ट की आता मला आपण काय केलं इक्वेशनला बॅलन्स केलं तर बॅलन्स इक्वेशनची आपण डेफिनेशन काय लिहिणार. बॅलन्स इक्वेशनची डेफिनेशन लिहिताना बघा ही कोणती साइड आहे आपली ही आहे आपली लेफ्ट हँड साइड आणि ही आहे आपली कोणती राईट हँड साइड. ठीक आहे. तर आपण काय केलं बॅलन्स करताना लेफ्ट हँड साइडचे आयटम आणि राईट हँड साइडचे आयटमला काय केलं बॅलन्स केलं. ओके ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. मग लेफ्ट हँड साइड म्हणजेच काय रिएक्टंट आणि राईट हँड साइड म्हणजेच काय प्रोडक्ट. तर बघा डेफिनेशन. ठीक आहे. बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन म्हणजेच आपण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडच्या
ऍटमला काय करतो, बॅलन्स करतो. कशामध्ये, केमिकल रिएक्शन मध्ये. तर बघा डेफिनेशन, व्हेन द नंबर ऑफ ऍटम आर सेम ऑन लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड ऑफ द केमिकल रिएक्शन. ठीक आहे, जेव्हा केमिकल रिएक्शनच्या लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला नंबर ऑफ ऍटम काय असतात, सेम असतात, तर इट इज कॉल्ड ऍज बॅलन्स इक्वेशन. ओके, ठीक आहे, ही झाली आपली बॅलन्स इक्वेशनची डेफिनेशन. इथे जे काही ऍटम आहे, ठीक आहे, या ऍटमला आपण काय केलं, बॅलन्स केलं. तुम्ही LHS आणि RHS च्या जागेवर रिएक्टंट अँड प्रोडक्ट लिहू शकता. म्हणजे डेफिनेशन कशी येणार, व्हेन द नंबर ऑफ ऍटम आर सेम ऑन रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइड ऑफ द केमिकल रिएक्शन आर कॉल्ड ऍज बॅलन्स इक्वेशन. ओके, कारण रिएक्टंट म्हणजे कोणत्या साईडला येतो, लेफ्ट हँड साईडला, आणि प्रोडक्ट कुठल्या साईडला येतो, राईट हँड साईडला. ओके, तसं लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच लक्षात ठेवा. ओके, हा, तर आता डेफिनेशन तुम्हाला कळलेली आहे. आता बघा इक्वेशनला बॅलन्स करण्यासाठी काय स्टेप आपण लिहिले आहे. ठीक आहे, सर्वात पहिली जी स्टेप आहे ती आहे रिराईट द इक्वेशन ऍज इट इज. म्हणजे तुम्हाला असं इक्वेशन दिलेलं असेल, हे इक्वेशन जे आहे ते पहिल्या स्टेप मध्ये जसंच्या तसं लिहायचं. ओके, काही चेंज नाही करायचा. पहिल्या स्टेप मध्ये इक्वेशन काय लिहायचं, तुम्हाला जसंच्या तसं ऍज इट इज लिहायचं. ओके, सेकंड स्टेप आहे आपली, कम्पेअर द नंबर ऑफ ऍटम ऑफ इच एलिमेंट ऑन बोथ साइड. ठीक आहे, सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एलिमेंटच्या ऍटमला कम्पेअर करायचं. जसं बघा इथे मी तुम्हाला करून दाखवते. एलिमेंट लिहू आपण. पहिला आपला कोण आहे, सोडियम. दुसरा आपला कोण आहे, एलिमेंट क्लोरीन. आपण फक्त एलिमेंट लिहिले. ओके, आता इथे लिहायचे आपल्याला नंबर ऑफ ऍटम. कोणाची लिहायची, ही कोणती साइड आहे आपली, नंबर ऑफ ऍटम ऑफ रिएक्टंट साइड. ठीक आहे, रिएक्टंट साइड. आणि इथे लिहायचे आपल्याला नंबर ऑफ ऍटम ऑफ काय, प्रोडक्ट साइडचे. ओके, ठीक आहे, पहा आता रिएक्टंट साइडला सोडियमचे किती ऍटम आहे बघा, किती आहे, 1. ओके, ठीक आहे, आणि प्रोडक्ट साइडला सोडियमचे किती ऍटम आहे, 1च आहे. ओके, लिहिलं. ठीक आहे, देन इथे क्लोरीनचे रिएक्टंट साइडला किती ऍटम आहे, किती ऍटम आहे, 2 आहे. बेसला 2 आहे, म्हणजे किती ऍटम आहे क्लोरीनचे, 2. आणि इथे पहा क्लोरीनला बघा तुम्ही, क्लोरीनच्या बेसला किंवा पुढे काही आहे का नाही, म्हणजे याचा अर्थ इथे क्लोरीनचे किती ऍटम आहे, 1 ऍटम आहे. ठीक आहे, ही झाली आपली कोणती स्टेप, सेकंड स्टेप. कम्पेअर द नंबर ऑफ ऍटम ऑफ इच एलिमेंट ऑन बोथ साइड. आपण दोन्ही साइडचे म्हणजे रिएक्टंट अँड प्रोडक्ट साइडचे म्हणजेच लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइडचे नंबर ऑफ ऍटम काय केले, कम्पेअर केले. आता कम्पेअर. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये कोण बॅलन्स आहे आणि कोण नाही आहे. तर या रिएक्शन मध्ये मगाशीच तुम्हाला सांगितलं सोडियम काय आहे, बॅलन्स आहे, आणि क्लोरीन बॅलन्स नाही आहे. ठीक आहे, मग आता आपण नेक्स्ट आपली स्टेप काय आहे, थर्ड स्टेप, सिलेक्ट द नंबर ऑफ ऍटम फॉर बॅलन्सिंग. ठीक आहे, नंबर ऑफ ऍटमला आपल्याला बॅलन्सिंग साठी काय सिलेक्ट करायचं आहे. आता कोण बॅलन्स नाही आहे, क्लोरीन. मग क्लोरीन बॅलन्स नाही, तर क्लोरीनला बॅलन्सिंग साठी काय करायचं, सिलेक्ट करायचं. सेपरेटली क्लोरीनला लिहून घ्यायचं. ठीक आहे, क्लोरीनचे रिएक्टंट साइडला ऍटम आहे 2 आणि प्रोडक्ट साइडला ऍटम किती आहे, 1. मी हे सेपरेट करून दाखवलं. ठीक आहे, आता बघा याला आपल्याला बॅलन्स करायचंय. तर मगाशी तुम्हाला सांगितलं मी की ऍटम आपल्याला काय करायचे, वाढवायचे आहे. ठीक आहे, तर मग इथे 2 ऍटम आहे, तर इथे किती ऍटम होतील, 2 ऍटम. ओके, ठीक आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे, तर इथे क्लोरीनचे 2 ऍटम आहे, तर इथे आपल्याला किती ऍटम करायचे, 2. म्हणजे 2 आणि 2 हे काय होऊन जाईल, सेम, म्हणजे बॅलन्स होईल. तर आता आपले इकडे पण क्लोरीनचे 2 ऍटम झाले आणि इथे पण क्लोरीनचे. कोणत्या साईडला 2 ऍटम लिहिले आपण, प्रोडक्ट साईडला. ठीक आहे, तर मग प्रोडक्ट साईडला क्लोरीनचे आपल्याला किती ऍटम करायचे आहे, 2. ठीक आहे, आता असं केल्यानंतर काय झालं, सोडियमचे ऍटम इन्क्रीज झाले. मग सोडियमला सिलेक्ट करायचं बॅलन्सिंग साठी. सेम याप्रमाणेच काय लिहू आपण, सोडियमला लिहू. ठीक आहे, सोडियमचे पुन्हा चेक करायचं, रिएक्टंट साइडला किती आयटम आहे, 1. पण प्रोडक्ट साइडला इन्क्रीज झाले, किती आहे, 2 आहे. ओके, ठीक आहे. मग आता पहा सोडियमची इथे प्रोडक्ट साइडला 2 आहे आणि रिएक्टंट साइडला किती आहे, 1 आहे. म्हणजे रिएक्टंट साइड बॅलन्स करावं लागेल. तर 1 इंटू काय लिहावं लागेल आपल्याला, इथे 2. म्हणजे इथे 2 आयटम होऊन जातील आणि इथे पण 2 होईल. मग आता सोडियमला कोणत्या साइडला बॅलन्स करायचं आहे, रिएक्टंट साइडला. तर रिएक्टंट साइडला आपल्याला किती आयटम लिहावं लागेल, 2 आयटम. ओके, अशी ही आपली नेक्स्ट स्टेप राहील. आणि जेवढे काही आयटम आहेत ते सर्व आधी बॅलन्स करून घ्यावं लागेल. आणि देन आपली लास्ट स्टेप राहील, काउंट द नंबर ऑफ आयटम. आता बघा या नंबर ऑफ आयटमला आपण काय करू, काउंट करू. ठीक आहे, आता नंबर ऑफ आयटमला जर आपण काउंट केलं तर तुम्ही चेक करू शकता का, पुन्हा एलिमेंट लिहू, सोडियम आणि क्लोरीन. ठीक आहे, नंतर इथे रिएक्टंट आणि इथे प्रोडक्ट. सोडियमचे आयटम किती आहे इकडे बघा तुम्ही, सोडियमचे किती आयटम आहे,
2 आयटम, ठीक आहे. आणि प्रोडक्टचे किती आयटम आहे इकडे पण पहा. रिएक्टंट साईडला सोडियमचे 2 आणि प्रोडक्ट साईडला सोडियमचे किती आयटम आहे 2, ठीक आहे. रिएक्टंट साईडला क्लोरीनचे 2 आणि प्रोडक्ट साईडला क्लोरीनचे किती आयटम आहे 2. म्हणजे आता पहा सोडियम आणि क्लोरीन दोघं पण काय आहे बॅलन्स आहे. म्हणजे आपलं इक्वेशन काय झालं बॅलन्स झालं. ओके, ठीक आहे. याच्यासाठी आपण उद्या पण एक एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. एक्झाम्पल घेतल्यानंतरच तुम्हाला हे व्यवस्थित कळेल. उद्या एक्झाम्पल घेऊ आपण आणखी तुम्हाला चांगलं कळण्यासाठी. ओके, थँक्यू.